नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ भाग्यश्री. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मनाची शक्ती स्वच्छ ठेवा, सर्व काही मिळेल. मनातील भाव असला की देव कुठेही प्रकट होतो. स्वामींचं नाम म्हणजेच रक्षा. स्वामी समर्थ हे केवळ गुरु नाहीत, ते साक्षात परमात्मा आहेत. प्रामाणिक मन आणि निष्कलंक सेवा हाच स्वामींचा खरा मार्ग आहे. कर्म करा, फळाची चिंता करू नका. माणसाने नेहमी श्रद्धा आणि सबुरी ठेवावे. श्री स्वामी समर्थ नामातच परमशांती आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, संकटे सरतील. दगडाचा रस्ता बदल घडवणारी एक गोष्ट. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर जग कुठल्याही अडचणीत टाकू शकत नाही. कुणी काहीही म्हणा, तुमचं स्वप्न मोठं ठेवा, कारण शेवटी यश हे बाहेरून मिळत नाही, ते आतून पावतं. स्वप्न पहा पण डोळे उघडे ठेवा. प्रत्येक चुकीतून शिका, ती तुमचे गुरु आहेत. लोक हसतील, टिंगल करतील, पण एक दिवस तेच टाळ्या वाजवतील. जर यश हवंच असेल तर काम करत राहा. कुणाचं म्हणणं ऐकू नका. तुमच्या पाठीमागे फक्त एक जण असतो, ते म्हणजे तुम्ही स्वतः. यश मिळवायचंच तर सुरुवात करा. यशाची वाट मोठी नसते, ती पहिल्या पावलाने सुरू होते. आपण नेहमी मोठे काही करायचं स्वप्न बघतो, पण प्रश्न असा असतो की कधी सुरुवात करणार, लोक काय म्हणतील, आपण फेल झालो तर. हे सगळे प्रश्न आपल्याला रोखतात, पण जगात प्रत्येक यशस्वी व्यक्तीने ही भीती पार केली आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. यशासाठी पैसा नाही पण पक्कं मन पाहिजे. यशासाठी योग्यता नाही पण चिकाटी पाहिजे. यशासाठी संपत्ती नाही पण आत्मविश्वास पाहिजे. आजपासून ठरवा, तक्रारी नाही फक्त प्रयत्न, भीती नाही फक्त श्रद्धा, सपना नाही फक्त कृती. कारण यश नशिबाने मिळत नाही, ते मिळतं प्रामाणिक प्रयत्नाने. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि तसेच कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. पण गेला तरी दुसऱ्यांच्या जीवनाची हिंसा करू नका. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या संभावी बनतात. संभावनेवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावरती लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. श्री स्वामी समर्थ. नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका. कारण राम आणि रावणाची रास एकच होती, पण नीतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळं दिली होती. कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल.